नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं द ऑफिसर युअर पर्सनल मेंटॉरमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये हे पाहिलं की नक्की समाजशास्त्र काय आहे, समाजशास्त्रामध्ये समाजाचा अभ्यास नक्की कसा केला जातो आणि निश्चितच तुम्हाला आता आपण जे उघड्या डोळ्याने पाहतो त्याच्या पलीकडचं पाहण्याची कदाचित सवयसुद्धा लागलेली असेल किंवा ॲटलिस्ट असं काही असतं हे समजत असेल. आता आपण थोडंसं पुढे जाऊया. मित्रांनो, समाजशास्त्र ह्या विषयाचा आपण अभ्यास का करतोय, तर डेफिनेटली आपल्या सगळ्यांचा ऑब्जेक्टिव्ह क्लिअर आहे आणि ते म्हणजे की आपल्याला समाजशास्त्रामध्ये चांगले गुण मिळाले पाहिजेत. या वैकल्पिक विषयामध्ये एवढे गुण नक्की मिळावेत की जेणेकरून मला माझ्या मनाजोगती पोस्ट त्या ठिकाणी मिळाली पाहिजे. मग यासाठी काय करायचं, तर त्यासाठी नक्की कशा प्रकारे समाजशास्त्राचा अभ्यास केला पाहिजे, नक्की कुठल्या बाबी आपण पार पाडल्या पाहिजेत, काय टाळलं पाहिजे, त्याचा आपण या ठिकाणी आज विचार इथे करूयात. ठीक आहे. सो मित्रांनो, यामध्ये सर्वप्रथम आपल्याला काय करायचं आहे, तर ही जी स्ट्रॅटेजी फॉर सोशॉलॉजी आहे त्याच्याविषयी आपण चर्चा करतोय. सगळ्यात महत्त्वाचं पहिलं काम आपल्याला एक करायचं आहे, ते म्हणजे आपलं टार्गेट डिसाईड करायचं आहे. जसं आपण आपल्या प्लॅटफॉर्मवरती नेहमीच म्हणतो की आपलं टार्गेट सेट पाहिजे, तर डेफिनेटली आपल्याला त्यातून ते अचीव कसं करायचं हे पुढे समजू शकेल. आणि त्यासाठी म्हणून आपलं टार्गेट जे आपण ठरवतोय ते डेफिनेटली जरी ते ॲम्बिशियस असलं तरी सुद्धा ते निश्चितच इम्पॉसिबल मात्र नाही आहे. सो 350 मार्क्स हे आपल्याला दोन्ही पेपरमधून मिळाले पाहिजेत, हे आपलं त्या ठिकाणचं महत्त्वाचं टार्गेट आहे. पण आता हे मिळवायचे कसे, मग यासाठी आपल्याला काय करावं लागेल, तर हे परत दोन भागामध्ये याची विभागणी करावी लागेल की पेपर फर्स्ट मधून मला किती मार्क्स मिळवावे लागतील आणि पेपर सेकंड मधून मला किती मार्क्स त्या ठिकाणी मिळवावे लागतील. आता निश्चितच आहे, तुम्ही याला सरळ सरळ त्या ठिकाणी डिवाइड करू शकता आणि डिवाइड करून म्हणजे कॉमन डिवाइड करा की 350 भागिले 2 असंही करता येऊ शकतं. पण मी इथे या ठिकाणी या दोघांच्या संदर्भात मात्र क्वेश्चन मार्क असाच ठेवेन. का ठेवेन, कारण पुन्हा एकदा आपल्या प्लॅटफॉर्मवरती आपण जे पहिल्या दिवसापासून सांगत आलोय, म्हणत आलोय की ते म्हणजे मित्रांनो, आपल्या प्रत्येकाचा स्वभाव, आपल्या प्रत्येकाची वैशिष्ट्ये, अभ्यासाची कौशल्य ही वेगवेगळी आहेत आणि त्याचा विचार करून मग आपल्याला या ठिकाणी सुद्धा टार्गेट ठरवावे लागतील. शिवाय जे परीक्षेचं स्वरूप आहे, अभ्यासक्रमाचं स्वरूप आहे, त्याच्या आधारावरती सुद्धा तुमचे हे दोन टार्गेट भिन्न भिन्न असतील आणि हे प्रत्येक विद्यार्थ्यासाठी वेगळे असू शकतात. पण जनरल विचार केला तर मात्र पेपर पहिला जो आहे त्याच्यामध्ये सर्वात जास्त गुण मिळतात विद्यार्थ्यांना असं, कारण पेपर पहिला जो आहे तो बेसिकली कसा आहे, तो फार ट्रॅडिशनल आहे. अगदी त्या ठिकाणी स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन विचारले जातात. बट असंही बऱ्याच वेळेस होतं की जे काही विद्यार्थी ज्यांचा भारतीय समाजाचा अभ्यास चांगला आहे, ज्यांचा करंट अफेअर्सचा अभ्यास चांगला आहे, त्यांना पेपर सेकंडमध्ये खूप चांगले गुण मिळाले आहेत. सो इट डिपेंड्स, इट बिकम्स व्हॅरी. एका विद्यार्थ्याकडून दुसऱ्या विद्यार्थ्यापर्यंत हे काय होतं, व्हॅरी होत जातं. आणि म्हणूनच आपण ठिकाणी काय करूयात, प्रत्येक विद्यार्थ्यानुसार त्याचा अभ्यास कसा करता येईल किंवा ते टार्गेट कसे ठरवता येतील याला आपण या ठिकाणी मुक्त ठेवूयात. आता पुढचा मुद्दा की नक्की काय करायचंय आपल्याला. सो मित्रांनो, आपल्या ह्या स्ट्रॅटेजीमध्ये जो सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे तो म्हणजे हा की बेसिक अंडरस्टँडिंग. या समाजशास्त्र विषयाबाबत आपल्याला ह्या 4 गोष्टी आहेत किंवा 4 बाबी आहेत की ज्याच्या माध्यमातून ही बेसिक अंडरस्टँडिंग त्या ठिकाणी पूर्ण पार पाडता येईल. लक्षात घ्या की हा विषय तुमच्यापैकी बऱ्याच जणांना अनोळखी असेल, ओळखीचा नसेल, निश्चित आहे, काही हरकत नाही. पण ह्या विषयाच्या बाबत सगळ्यात चांगली बाब हीच आहे की याचा जो सब्जेक्ट मॅटर आहे म्हणजे अभ्यासक्रम जो आहे हा अनोळखी बिलकुल नाही आहे. आणि त्यामुळे होतं काय की जी कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटी आहे ना, ती गरजेची फार आहे, फार महत्त्वाची आहे. पण ती कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटी ही सहजपणे आणता येते. पण ती कशी आणता येईल, कुठली माध्यम आहेत त्याच्यासाठी, काय करावं लागेल, तेच तर आपण बघतोय. क्रमांक 1 ते म्हणजे स्टेट बोर्ड. मित्रांनो, जसं की तुम्हाला मी मागेही सांगितलेलं आहे, तर स्टेट बोर्डमध्ये आपण इयत्ता 12वी आणि इयत्ता 11वी अशा दोन्ही प्रकारच्या स्टेट बोर्ड जर वाचल्या तर डेफिनेटली त्यातून आपल्याला बऱ्यापैकी एक अंडरस्टँडिंग होते की नक्की समाजशास्त्र हा विषय काय आहे. जे विद्यार्थी इंग्रजीमधून तयारी करतायत त्यांनी एनसीईआरटी वाचल्या तरी चालू शकतं. पुन्हा एकदा 11वी आणि 12वीच्या फ्लो सांगत असताना मी नेहमी सांगतो की 12वी पासून सुरुवात करा. पण थिंकर हा खरं तर बेस असला तरी सुद्धा विद्यार्थी नवीन असल्या कारणाने त्यांना अगोदर नक्की हा विषय काय आहे हे अगदी साध्या सोप्या पद्धतीने समोर येणं गरजेचं आहे. आणि म्हणून आपण सुरुवातीला इयत्ता 12वीची
आणि नंतर इयत्ता 11वीचं जे स्टेट बोर्ड आहे किंवा त्याचे जे टेक्स्ट बुक्स आहेत तर ते त्या ठिकाणी वाचले पाहिजे. दुसरं काय तर सगळ्यात महत्त्वाचं आहे हे, ते म्हणजे लेसन्स ऑफ द ऑफिसर प्लॅटफॉर्म. मित्रांनो, आपल्या प्लॅटफॉर्मवरती समाजशास्त्र विषयाविषयी जे काही लेक्चर्स, ज्याला आपण लेसन्स म्हणतो, ते तुम्हाला अवेलेबल होतील. आणि या माध्यमातून तुम्हाला अगदी प्रत्येक टॉपिक आपण अतिशय छोट्या छोट्या नगट्समध्ये, छोट्या छोट्या बाईट साईजमध्ये आपण त्याला डिवाईड केलेलं आहे, जेणेकरून तुम्हाला ते जे सर्व टॉपिक्स आहेत हे सहजपणे समजतील, त्या कॉन्सेप्ट क्लिअर होतील. एकदा का त्या कॉन्सेप्ट क्लिअर झाल्या की मग तुम्हाला पुढे प्रश्नांना टॅकल करणं फारसं अवघड जाणार नाही. त्यामुळे दुसरा मुद्दा आहे तो म्हणजे आपल्या प्लॅटफॉर्मवरती जो तुम्ही कोर्स त्या ठिकाणी ॲडमिशन घ्याल त्यातून मिळणारे तुम्हाला सगळे लेसन्स म्हणजेच लेक्चर्स. तिसरं आहे नोट्स, जे आपण तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहोत. प्रत्येक व्हिडिओच्या खाली, प्रत्येक त्या टॉपिकच्या खालती तुम्हाला त्याच्या सॉफ्ट कॉपी मिळतील. आणि शिवाय ॲडमिशन घेतलेल्या विद्यार्थ्यांना त्या सर्व टॉपिक्स किंवा ज्या काही नोट्स आहेत त्या घरपोच सुद्धा मिळणार आहेत हार्ड कॉपीजमध्ये. तर त्या नोट्स अगदी कालही सांगितलं होतं त्या पद्धतीने ह्या नोट्स ज्या आहेत त्याच तुमच्या खऱ्या अर्थाने बेस आहेत. आपण त्या अशा पद्धतीने बनवलेल्या आहेत की जेणेकरून विद्यार्थ्यांना बेसिक अंडरस्टँडिंग तर होईलच, कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटी तर होईलच, पण ते इतके सक्षम होतील की त्यांना हर एक प्रकारचा प्रश्न त्या ठिकाणी टॅकल करणं सहज सोपं जाईल. ओके, सो तो दुसरा मुद्दा आहे. आणि तिसरा म्हणजे रेफरन्स मटेरियल. मी कालही तुम्हाला काही सांगितलं होते पुस्तकं किंवा त्या पाठीमागे तुम्हाला जे सेशन्स आहेत त्या सेशनमध्येही सांगितलं होतं. जे विद्यार्थी प्रत्यक्ष भेटले त्यांनाही मी ते सांगतोय की आपल्याला व्हॅल्यू ॲडिशनसाठी काही बुक्स वाचावी लागतील, निश्चितपणे ती वाचलीच पाहिजेत. त्यातून आपल्याला निश्चितपणे एक वेगळा दृष्टिकोन, परिप्रेक्ष्य पाहायला मिळतो आणि म्हणून ते रेफरन्स मटेरियल वाचलं पाहिजे. पण हे जे रेफरन्स मटेरियल आहे हे मोस्ट ऑफ द आपण कंपाईल केलंय आणि हे कंपायलेशन जे आहे ते तुम्हाला आम्ही देणार आहोत. आणि त्याच्या माध्यमातून तुम्हाला काही फार पुस्तकं वाचून त्यातली छोटी छोटी गोष्ट, कारण होतं काय बघा, सगळं रेफरन्स बुक्स जे असतात ना त्या रेफरन्स बुक्समधले सगळेच्या सगळे चॅप्टर्स काही आपल्याला उपयोगाचे असतात असं नाही. मग त्यातले काही चॅप्टर्स असतात की जे आपल्याला फार गरजेचे आहेत. तर तशा प्रकारच्या रेफरन्स मटेरियलचं आपण तिथे कंपायलेशन केलेलं आहे. आता या एकूण स्ट्रॅटेजीमध्ये समाजशास्त्रात आपल्याला जर 350 पर्यंत जायचं असेल तर सगळ्यात जास्त, सगळ्यात महत्त्वाचं काय आहे तर ते म्हणजे जे तुम्हाला इथे वरती हेडिंग दिसणार नाही मित्रांनो, ते हेडिंग खाली आहे. हां, कारण का हे खालते का, कारण हा पाया आहे ना आपल्या एकूण ह्याचा. सो हे जे आहेत ते म्हणजे थिंकर्स. लक्षात घ्या, इकडे खालती हे आहेत आपले थिंकर्स अँड थिअरी. हे जे थिंकर्स अँड थिअरी आहे, विचारवंत, आपल्याला मित्रांनो फार नाही आहेत विचारवंत. अगदी 6 विचारवंत आपल्याला त्या ठिकाणी सिलेबसमध्ये समाविष्ट आहे. मात्र हे 6 विचारवंत आपल्या संबंध पेपरमध्ये, संबंध सिलेबस भर आपल्याला उपयोगाला येणार आहेत. आणि म्हणून ह्या थिंकर्सचा जो काही अभ्यास आहे तो आपल्यासाठी सगळ्यात जास्त महत्त्वाचा आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, एकदा का थिंकर्स समजले, त्यांच्या थिओरिटिकल जे काही अंडरस्टँडिंग आहे ती आली ना की मग समाजशास्त्रामध्ये फारसं काही उरतच नाही. आणि इवन जर तुम्ही UPSCचा थोडंसं पॅटर्न बघितला एक्झामिनेशनचा तर तुम्हाला समजेल की एकूण जर पेपर फर्स्ट बघाल तर एकूण पेपर फर्स्टमध्ये विचारले जाणारे जे सगळे प्रश्न आहेत, जो 250 मार्काचा पेपर आहे, त्याच्यापैकी अराउंड 75% क्वेश्चन्स हे थिंकर्स आणि थिअरीवरती विचारले जातात. आणि सेम पॅटर्न MPSCला सुद्धा त्या ठिकाणी फॉलो होईल. आणि त्यामुळे आपल्याला थिंकर्स आणि थिअरी करणं फार गरजेचं आहे. मग ते कार्ल मार्क्स असतील, मग ते दुर्खीम असतील, ते मॅक्स वेबर असतील, किंवा ते पार्सन्स असतील, मर्टन असतील, किंवा ते मिड असतील, यासारखे हे थिंकर्स जे आहेत ते पाश्चात्य आहेत. आणि पुढे यांनाच फॉलो करणारे त्यांचे शिष्य परंपरा असं म्हणता येईल ते म्हणजे M.N. श्रीनिवास असतील, A.R. देसाई असतील, किंवा G.S. घुरी असतील. असे हे एकूण पेपर फर्स्टमध्ये 6 आणि पेपर सेकंडमध्ये 3 अशा प्रकारचे हे थिंकर्स आहेत. पण या 6 थिंकरवरती किंवा या एकूण 9 थिंकरवरती सगळ्याचा सगळा समाजशास्त्र आधारलेला आहे. ही याचं वैशिष्ट्य आहे. कारण इतर सर्व तुम्ही जर वैकल्पिक विषय पाहिले तर सर्व वैकल्पिक विषयामध्ये तुम्हाला भरमसाठ थिंकर्सची नावं त्या ठिकाणी पाहायला मिळतील. सो हा त्यातला महत्त्वाचा भाग. मग आता याचं करायचं काय, तर थिंकर्स आणि थिअरी हा सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे आपल्या सिलेबसमध्ये की ज्याच्यावरती आपल्याला कमांड मिळवायची. पण ती कशी मिळवणार, तर थ्रू लेसन्स, म्हणजेच आपले जे लेक्चर्स आहेत त्याच्या माध्यमातून. आणि मग याच्याकडे काय करायचं आहे, त्या
अंडरस्टँडिंग वरती किंवा ते जे काही आपण अभ्यास करू त्याच्यावरती थिंकिंग प्रोसेस करायचे आणि मग त्यातून आपल्याला खऱ्या अर्थाने काय मिळतील, मार्क्स. सो सगळ्यात महत्वाचा टॉपिक हा थिंकर्स आणि थिअरी आहे. त्याला सगळ्यात जास्त वेळ आणि सगळ्यात जास्त श्रम आपण त्याच्यावरती घेतले पाहिजे. याच बरोबरीने स्ट्रॅटेजीचा आणखी एक महत्वाचा भाग आहे तो म्हणजे लिमिटेड रिसोर्स. रिसोर्सेस फार नका वापरू. काय आहे, मी तुम्हाला पहिल्या दिवसापासून सांगत आलोय, तुम्ही माहितीच्या विस्फोटामध्ये राहता आणि ह्या माहितीच्या विस्फोटामध्ये प्रत्येक विद्यार्थी हा वेगवेगळ्या प्रकारच्या वेबसाईट्स, वेगवेगळ्या प्रकारचे टॉपर्स आणि वेगवेगळ्या प्रकारच्या शिक्षकांना फॉलो करत असतात. त्यामुळे होतं काय की अनेक जण अनेक वेगवेगळ्या प्रकारची पुस्तकं सांगत असतात, मटेरियल सांगत असतात, पण एक जो मेन युनिव्हर्सल रूल जो आहे तो लक्षात ठेवा, तो म्हणजे आपल्याला उत्तर मात्र मित्रांनो 150 ते 200 शब्दामध्येच लिहायचं आहे. मग जर हे 150 ते 200 शब्दात लिहायचं आहे तर डेफिनेटली काय करावं लागेल, आपल्याला तो जो कॉन्टेंट आहे तो गरजेपुरताच गोळा करावा लागेल. आणि म्हणून भरमसाठ वाचायचं, लिहायला मात्र काहीच येत नाही, काही उपयोग नाहीये. आणि म्हणून आपण लिमिटेड सोर्सेस त्या ठिकाणी ठेवूयात, ज्याच्यामध्ये पुन्हा एकदा पहिला आहे नोट्स. येस, आपण सगळे टॉपिक नोट्समध्ये अतिशय सविस्तरपणे कव्हर केलेले आहेत. ते कंपायलेशन, आपलं जे कंपायलेशन आहे वेगवेगळ्या बुक्समधून आपण जे सिलेक्टिव्ह चॅप्टर्स त्या ठिकाणी काढलेले आहेत त्याचं कंपायलेशन मी तुम्हाला देईन, ते कंपायलेशन. आणि तिसरं म्हणजे वायसेमोच्या नोट्स. आणि ह्या वायसेमोच्या नोट्स ज्या आहेत, वायसेमो म्हणजे काय तर यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या नोट्स, याची जी सिलेक्टेड इंडेक्स आहे ते इंडेक्स तुम्हाला मी त्या ठिकाणी देईन. आणि त्या पद्धतीनेच आपण त्याला सुद्धा कट करून घेतलेला आहे. तुम्हाला त्या पद्धतीने त्याच्या हार्ड कॉपी किंवा सॉफ्ट कॉपी सुद्धा त्या ठिकाणी जर घ्यायच्या असतील तर घेऊ शकता. यातील सिलेक्टेड इंडेक्स जी आहे ती करायची, एवढंच करायचं, फार नका करू. ठीक आहे, आपलं कंपायलेशन, सेकंड वायसेमोच्या नोट्स आणि आपल्या नोट्स, एवढंच करायचं आहे. ह्याच्या पलीकडे जाऊन फार काही आपण गोष्टी वाढवायच्या नाहीत. कारण लक्षात घ्या, शेवटी लिहायचं आपल्याला तिथे 200 ते 250 शब्दात आहे आणि त्यामुळे 150 शब्दाची आपली शॉर्ट नोट असेल, 250 ते 300 शब्दामध्ये तुम्हाला तिथे दीर्घोत्तरी प्रश्न लिहायचा आहे. त्यामुळे बिलकुल त्याच्यामध्ये खूप काही खूप सखोल केलं पाहिजे, पण एवढं नाही की ते एका टॉपिकवरती मी 4 पुस्तकं वाचत बसलोय, असं आपल्याला करायचं नाहीये. या लिमिटेड रिसोर्सेसचा आणखी एक फायदा म्हणजे काय होतो की आपल्याला रिव्हिजन खूप चांगल्या प्रकारे करते. आणि रिव्हिजन जेवढी जास्त वेळ तुम्ही करू शकता तेवढं जास्त वेळ काय होईल तर आपल्याला ह्या गोष्टींचा फायदा होईल. आणखी एक बाब इथे करायची आहे ती म्हणजे आन्सर्स फ्रॉम सोशलॉजिकल पर्स्पेक्टिव्ह. मित्रांनो, समाजशास्त्रामध्ये जर सिलेबस आपण बघितला तर तो फार जनरल आहे. ठीक आहे, आपल्या डेली डे टू डे लाईफ मधला हा सिलेबस आहे. महिला, शिक्षण, बालकं, शेतकऱ्यांच्या चळवळी, जाती, आदिवासी, धर्म, विवाह, हे सगळं आपल्या डेली लाईफ मधले सगळे मुद्दे आहेत. मग ह्यात फक्त एक बाब आपल्याला करायची आहे आणि ती म्हणजे की आपलं आन्सर जे आहे ना ते समाजशास्त्रीय दृष्टिकोनाने लिहायचं आहे, सोशोलॉजिकली लिहायचं आहे, सोशोलॉजिकल पर्स्पेक्टिव्ह. सो आन्सर्स फ्रॉम सोशोलॉजिकल पर्स्पेक्टिव्ह. मग हे कसं करायचं तर त्यासाठी आपण 2 उदाहरणं घेऊया तिथे. की पहिलं काम करायचं आहे ते म्हणजे थिंकर्स. थिंकर्स वरती कमांड बघा, मी प्रत्येक वेळेस सांगतोय थिंकर्स, त्यानंतर कीवर्ड्स आणि तिसरा आहे तो म्हणजे सिलेबस. पहिला बघा थिंकर्स कडे. थिंकर्सचा जो मुद्दा आहे तो असा आहे की आपण जेव्हा थिंकर्स वरती कमांड मिळवतो, त्यांच्या थिअरीज आपण चांगल्या प्रकारे समजून घेतो, तेव्हा काय होतं, हे थिंकर्स ना आपल्याला प्रत्येक गोष्टीकडे पाहण्याचा एक नवीन दृष्टिकोन देतात, एक नवीन चष्मा आपल्याला ते प्रदान करतात. त्यामुळे होतं काय की आपण प्रत्येक बाबीकडे एका वेगळ्या पर्स्पेक्टिव्हने बघायला लागतो, नजरेने बघायला लागतो. याचं उदाहरण आपण घेऊया, पण अगोदर थिअरी किंवा ते भाग आपण लक्षात घेऊया. दुसरं कीवर्ड्स. काही कीवर्ड्स असतात, जेव्हा थिंकर्सचा तुम्ही अभ्यास कराल ना तेव्हा तुमच्या उत्तरामध्ये ऑटोमॅटिकली ते कीवर्ड्स यायला लागतात. हे कीवर्ड्स टिपिकल असतात आणि प्रत्येक असतं, म्हणजे प्रत्येक विषयाबद्दल आहे, हे काही फक्त समाजशास्त्राबद्दल नाही आहे, हे प्रत्येक विषयाबद्दल आहे. मी त्याची तुम्हाला उदाहरणं पुढे देईनच. आणि तिसरा मुद्दा जो सांगितला इथे तुम्हाला तो हा सिलेबसचा. सिलेबस, हा सिलेबस आपल्याला पाठ पाहिजे. आता आपण याचं प्रत्यक्ष एखादं उदाहरण बघूया. फॉर एक्झाम्पल, समजा तुम्हाला असं विचारलं की एकूणच जी जाती व्यवस्था आहे ती जाती व्यवस्था काय आहे बरं का, आणि मला जाती व्यवस्थेबद्दल लिहायचं असेल तर आपण जनरली काय बोलतो बघा की जाती व्यवस्था ही निष्ठुर आहे,
जाती व्यवस्थेमध्ये फार लोकांचं शोषण होतं, जाती व्यवस्था ही अन्यायकारक आहे, जाती व्यवस्था ही नष्ट झाली पाहिजे, बरोबर आहे, हे आपण असं म्हणतो. समाजशास्त्र काय करतं, अगोदर साधं सोपं, ते म्हणजे कीवर्ड्स आपण त्याचा विचार करूयात. ते म्हणजे जाती व्यवस्था ही कशी आहे, तर जाती व्यवस्थेचे प्रकार्यही आहेत, म्हणजे कार्यही आहे, आणि जाती व्यवस्थेचे काही अपकार्य पण आहेत. आता हेच आपण जनरल स्टडीमध्ये कसं बोलतो, जाती व्यवस्थेचे काही सकारात्मक मुद्दे आहेत आणि जाती व्यवस्थेचे काही नकारात्मक परिणाम आहेत. पण ते समाजशास्त्रामध्ये कसं बोलतो, जाती व्यवस्थेचे काही कार्य आहेत, प्रकार्य आहेत, आणि जाती व्यवस्थेचे काही अपकार्य आहेत. सिंपल. आता हे काय झालं, सोशोलॉजिकल पर्स्पेक्टिव्ह. आणि हे वाचून होतं, जसं की तुम्ही बघा तुमच्या भूगोलाचा विचार करा. भूगोलाची भाषा नाही आहे का स्वतःची? अवनती काय आहे? अवनती तुम्ही डेली लाईफमध्ये वापरता का? अरे काय तुझी अवनती झाली असं म्हणता कधी तुम्ही? किंवा अरे काय तुला ह्या वळ्या पडल्यात, घड्या पडल्यात, असं म्हणत नाही ना आपण, बरोबर आहे का? किंवा काय ह्या पदसोपान काय फार विचित्र दिसते आपल्याला, असे आपण म्हणत नाही. आता हे पदसोपान, अवनती, वळ्या, हे जे सगळं आहे, किंवा प्रस्तरभंग, जॉग्रफीमध्ये पण आहेच की. अगदी त्याच पद्धतीने पॉलिटिकल सायन्समध्ये आहे, तसंच हे पबॅडमध्ये आहे, कारण प्रत्येक विषयाची आपली एक स्वतःची भाषा असते. तर तसंच आपल्याला समाजशास्त्रामध्ये सुद्धा त्यातले जे कीवर्ड्स असतात ते त्या ठिकाणी अभ्यासायचे असतात. तुम्ही एनसीईआरटी किंवा स्टेट बोर्डचं पुस्तक बघितलंय का? आणि त्याच्या सगळ्यात शेवटी बघितलंय का? त्यामध्ये बघा ग्लोसरी असते किंवा शब्दावली असते ते शब्द, बस ते शब्द आपल्याला इथे वापरायचे आहेत. मग जाती व्यवस्था. आता आपण काय म्हणतो, आणखी एक उदाहरण तुम्हाला सांगतो. जाती व्यवस्था काय म्हणतो की जाती व्यवस्था ही नष्ट झाली पाहिजे का, कारण ते अन्यायकारक आहे. ओके, आता मी असं म्हटलं, आता मी दुसरं वाक्य सांगतो समाजशास्त्रीय कसं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांच्या शूद्र कोण होते या पुस्तकामध्ये जाती व्यवस्था याचं विश्लेषण केलेलं आहे. आणि मग त्यातल्या बाबी सांगून 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 आपण पुढे गेलो, आणि मग ती नष्ट झाली पाहिजे यासाठी त्यांनी उपाय सुचवलेले आहेत. म्हणजे काय केलं बघा, तेच आहे, जाती व्यवस्था नष्ट झाली पाहिजे कारण जाती व्यवस्था अन्यायकारक आहे. आणि दुसरं वाक्य, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मते जाती व्यवस्था ही नष्ट झाली पाहिजे, किंवा ते शूद्र कोण होते यामध्ये त्यांनी त्याचं विश्लेषण केलंय. सिंपल. सो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव घेतल्यानंतर मग ते काय होतं, ते समाजशास्त्रीय बनायला लागतं. पहिला मुद्दा. दुसरं आपण काय केलं बघा, विचारवंत घेतले. दुसरं आपण काय केलं, शब्द, कार्य, प्रकार्य, अपकार्य. आणि तिसरं सिलेबस. म्हणजे जाती व्यवस्थेबद्दल आपण खूप छानपैकी निबंध लिहू शकतो, पण तसं न करता असं केलं तर, म्हणजे बघा, जाती व्यवस्था ही भारतीय स्तरीकरणाचा मुख्य आधार आहे. आता भारतीय स्तरीकरण म्हणजे काय, तर हे पेपर फर्स्टमध्ये तुम्ही जेव्हा सिलेबस वाचाल तेव्हा तुम्हाला ते सापडेल. दुसरं, भारतीय जाती व्यवस्था आणि पितृसत्ता ह्या दोन्ही बाबी एकत्र येऊन भारतातल्या स्त्रियांवरती नियंत्रण ठेवतात, ज्याला ब्राह्मणिकल पॅट्रियार्की म्हणजे ब्राह्मणी पितृसत्ता म्हटलं जातं. आता हे जे तुम्हाला दिसेल तर हे काय आहे, हे सिलेबस आहे, हे सिलेबस मधले पॉइंट आहेत. पितृसत्ता, स्तरीकरण. मी काय केलं, तर सिलेबसचा पॉइंट इथे येऊन आलो आणि माझं उत्तर लिहिलं, बस झालं, माझा समाजशास्त्रीय दृष्टिकोन त्या ठिकाणी यायला लागला. आता ह्या तिन्ही गोष्टी ज्या आहेत ह्या तुम्हाला नवीन आहेत, पण जेव्हा तुम्ही सिलेबस वाचता, हा सिलेबस वाचला किंवा कीवर्ड्स त्या ठिकाणी वाचाल, म्हणजे नोट्स मधून आपल्या आणि वायसीएम मधून, तर डेफिनेटली तुम्हाला हे जमणार आहे. आणि मित्रांनो, शेवटपर्यंत तुमचं एकच काम आहे, ह्या तीन गोष्टी, थिंकर्स वरती कमांड, कीवर्ड्सचा वापर आणि सिलेबस नुसार सगळा अभ्यासक्रम कंप्लीट करणे. तीनच बाबी आहेत ज्याच्या आधारावरती खूप चांगल्या पद्धतीने आपण पुढे जाऊ शकतो आणि आपलं जे काही स्वप्न आहे ते पूर्ण करू शकतो. एक बाब मात्र आहे की ती म्हणजे, आणि ती प्रत्येक ठिकाणी गरजेची आहे, ती काही फक्त समाजशास्त्रासाठीच आहे का, तर असं नाहीये. ते म्हणजे इनोव्हेशन. आपल्या उत्तरामध्ये थोडंसं इनोव्हेटिव्हनेस असला पाहिजे. मग ते जीएस असू दे, तो एसे असू दे, ऑप्शनल असू दे, कुठलाही ऑप्शनल असू दे, प्रत्येक ठिकाणी थोडंसं काहीतरी हटके असेल ना, तर डेफिनेटली आपल्याला तिथे चांगले मार्क्स येतात. मग हे इनोव्हेशन कुठून आणतात किंवा कसं आणतात, तर पहिलं आहे व्हॅल्यू ॲडिशन. व्हॅल्यू ॲडिशन कधी असतं, व्हॅल्यू ॲडिशन मित्रांनो हे अगदी सुरुवातीला कधीच नसतं. व्हॅल्यू ॲडिशन हे अभ्यास सगळा झालाय, आता रिव्हिजनची स्टेज आहे, त्यावेळेस हे व्हॅल्यू ॲडिशन असतं.
म्हणजे कसं, म्हणजे असं की बघा फॉर एक्झाम्पल की आपण जेवण करतो आणि जेवल्यानंतर मग शेवटी आपलं स्वीट डिश असते, आईस्क्रीम, बरोबर आहे ना? हां, पण ते स्वीट डिशमुळं काय होतं की सोने पे सुहागा, म्हणजे अगदी छान सगळा बेत जमून येतो. अगदी तशा पद्धतीने आहे इथे सुद्धा. अगोदर सगळा बेसिक अभ्यास करून घ्यायचा, मग आईस्क्रीमचं ताट किंवा ती बाउल त्या ठिकाणी असली पाहिजे. आपण असं कधी करतो का की आईस्क्रीम त्या ठिकाणी भरपूर खातो आणि मग हां द्या आता भाकरी चपाती पोळी भाजी, असं करतो का? अगदी त्या पद्धतीने. म्हणून अगोदर बेसिक करायचं, मग व्हॅल्यू ॲडिशनकडे जायचं. हा फर्स्ट पॉईंट. सेकंड आहे करंट इव्हेंट्स. म्हणजे आपण जो लोकसत्ता वापरतोय ना, लोकसत्ताचं वाचन आणि माझ्यासोबत जे काही तुम्ही आणखी त्या ठिकाणी करंट अफेअर्सचा अभ्यास करणार आहात तर तो. सो ह्या लोकसत्तामधून, त्यानंतर आपल्या अवतीभोवती घडणाऱ्या घटनांमधून आपण टिपिकल काही उदाहरणे निवडायची आणि ती उदाहरणं या इथे वापरायची. म्हणजे साधी साधी असतील. फॉर एक्झाम्पल असं म्हणूयात आपण की सध्या भारतामध्ये ज्या वेगवेगळ्या घटना चालू आहेत, ते सामाजिक असतील, आर्थिक असतील, राजकीय असतील, कारण आपला सिलेबस सगळीकडेच येतो. तुम्ही त्या एक्झाम्पल्सना इथे कोट करू शकता. आपण असं उदाहरण घेऊया, विवाह संस्था. विवाह संस्था. आता विवाह संस्था जी आहे मग त्यामध्ये परिवर्तन कसं येत चाललंय, म्हणजे विवाहाचं स्वरूप कसं बदलत चाललंय. तर हे सगळं सांगत असताना समजा तुम्ही एक उदाहरण सांगितलं, कोणतं की गुजरातमध्ये एका महिलेने स्वतःशीच लग्न केलं, स्वतःशीच तिने विवाह केला, ज्याला सोलोगॅमी म्हणतात किंवा एकल विवाह. एकल विवाह, एकट्याने एकट्यासोबत केलेला विवाह. आता हे उदाहरण जर तुम्ही त्यात दिलं तर काय झालं, तर ते व्हॅल्यू ॲडिशन आहे, ते इनोव्हेशन आहे. एक्झाम्पल्स, डेटा किंवा त्या पद्धतीने तुमचं स्वतःचं आकलन, दैनंदिन स्वरूपातली एक उदाहरणं ही त्या ठिकाणी अशी दिली की आपल्याला काय होतं, खूप छान पद्धतीने मार्क्स मिळतात. आपलं उत्तर सर्वांपेक्षा थोडंसं वेगळं होतं. आणि तोच मुद्दा आहे इथे दुसरा एक, नोट्स. नोट्स नोट्स असल्या पाहिजेत का, तर डेफिनेटली असायला पाहिजेत. पण नोट्स का काढायच्या, कशा काढायच्या आणि कशा स्वरूपात आपण त्याचा विचार महत्त्व लक्षात घ्यायचं आहे. तर हे लक्षात घ्या की नोट्समध्ये नोट्स ऑन एव्हरी टॉपिक. पहिला मुद्दा काय आहे, नोट्स ऑन एव्हरी टॉपिक. आपल्या प्रत्येक, एकच तुमचं काम आहे छोटंसं, ते म्हणजे आपला जो सिलेबस आहे ना, त्या प्रत्येक सिलेबसवर तुम्हाला शॉर्ट नोट लिहिता येईल एवढा कॉन्टेंट तुमच्याकडे असला पाहिजे. म्हणजेच काय, फक्त 200 शब्द प्रत्येक टॉपिकवरती एवढंच करा. एवढं केलात तरी सुद्धा तुम्हाला तुमचे जे काही एक्सपेक्टेशन्स आहेत या विषयाकडून डेफिनेटली त्या कम्प्लीट होतील. साधी बाब आहे. सिलेबसच्या प्रत्येक पॉईंटवरती 200 शब्दाचा कॉन्टेंट एवढंच. आणि या पद्धतीने जर बघितलं तर मला वाटत नाही हे फार डिफिकल्ट आहे. पण तरी सुद्धा पुढचा मुद्दा, बऱ्याचशा नोट्स तर आपणच तुम्हाला देतो, हे 200 शब्द काय ते सगळ्या बाबी आपण सगळ्या कव्हर करतोच आहे. मग तुमच्याकडे आणखी काय काम आहे, ते म्हणजे पहिलं स्ट्रक्चर्स. स्ट्रक्चर्स नोट्स ह्या नेहमी स्ट्रक्चर फॉर्ममध्ये असल्या पाहिजेत. जे जे विद्यार्थी मला भेटतात मी प्रत्येकाला सांगतोय की नोट्स ह्या नेहमी स्ट्रक्चर फॉर्ममध्ये असले पाहिजेत. म्हणजे तिथे सगळं असं वाक्य लिहित बसू नका, फक्त पॉइंट लिहा, पॉइंट लिहा. म्हणजे कसं, म्हणजे भारत हे सार्वभौम राष्ट्र आहे एवढं लिहायचं नाहीये, फक्त लिहायचं काय, सार्वभौम. समजतंय, हे त्या पद्धतीने. भारतातील लोक हे खऱ्या अर्थाने सत्ताधीश आहेत एवढं लिहायचं नाहीये, प्रजासत्ताक. एकच पॉइंट, कळलं? सो तशा पद्धतीने हे काय होतं, हे कीवर्ड्स असतात आणि हेच कीवर्ड तुम्हाला तुमच्या उत्तरात पण लिहायचे आहेत, हेच कीवर्ड तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत आणि उत्तर आपल्या स्वतःच्या शब्दात द्यायचं आहे. सोशॉलॉजी तुम्हाला ते फ्रीडम देतं, तुम्ही तुमच्या शब्दामध्ये उत्तर लिहू शकता. फक्त पुन्हा एकदा तेच की कीवर्ड्स, थिंकर्स हे आपल्याला असले पाहिजे, माहिती असले पाहिजेत. एक. आणि तिसरं म्हणजे कॉन्टेंट. कॉन्टेंट वरती जर आपण बघितलं तर, जस्ट अ मिनिट, हा जो कॉन्टेंट आहे त्या कॉन्टेंटचा विचार केला तर या कॉन्टेंट मध्ये मित्रांनो फार काही तिथे PhD एवढं ज्ञान आपल्याकडे असलं पाहिजे का, तर तसं नाही आहे. मी काय म्हटलं तुम्हाला, कॉन्टेंटच्या मागे फार लागू नका. कॉन्टेंट 3 ठिकाणाहून तुम्हाला मिळेल. म्हणजेच काय, अभ्यासाचं साहित्य 3 ठिकाणाहून, आपल्या नोट्स, दुसरं आपण केलेलं कंपायलेशन आणि तिसरं ते म्हणजे YCMच्या नोट्स. एवढंच करायचं. सो याच्यावरती फार आपल्याला तिथे वेळ व्यतीत करायचा नाहीये आणि आपल्याकडे तसा वेळही नाहीये फारसा, नाही का. नेक्स्ट ते म्हणजे आन्सर रायटिंग.
येस, डेफिनेटली आन्सर रायटिंग इज अ की टू सक्सेस. आपल्या मॉडेलमध्ये, आपल्या प्लॅटफॉर्मवरती आपण तुम्हाला सांगितलेलं आहे की आपला 1/3 वेळ हा आन्सर रायटिंगवरतीच असणार आहे. कारण शेवटी परीक्षा ही रिटर्न आहे, त्यामुळे त्याच्यावर तुमचं कमांड आलीच पाहिजे. मग यामध्ये काय, तर पहिला मुद्दा डेली असाइनमेंट. डेली असाइनमेंट याचा अर्थ काय आहे, तुम्ही जो काही टॉपिक कराल त्या टॉपिकवरती तुम्हाला असाइनमेंट असतील आणि त्या असाइनमेंट कंपल्सरी सबमिट करायच्या आहेत लिहून, की ज्याच्यावरती तुम्हाला फीडबॅक असेल. आणि ह्या असाइनमेंट लिहित असताना ओपन बुक, कुठेही आपण म्हणलं नाहीये की मुलांना अरे तुम्ही हे पाठ करा आणि लिहा, बिलकुल नाही. नोट्स ओपन करा, पहा आणि त्यानुसार उत्तरं लिहा. लिहिणं महत्वाचं आहे, ना की कुठेतरी त्यामध्ये अडकून पडणं. आणि दुसरं, टेस्ट. ज्या आपल्या त्या ठिकाणी टेस्ट होतील, आपल्या ज्या सेक्शन वाईज टेस्ट होतील, आपल्या ज्या कॉम्प्रिहेन्सिव्ह टेस्ट होतील, त्या टेस्ट ह्या सुद्धा त्या ठिकाणी गरजेच्या आहेत. आणि हे खूप महत्वाचं आहे, कारण आपली परीक्षा पुन्हा एकदा सांगतोय रिटर्न आहे, हे विसरू नका. आता ऑब्जेक्टिव्ह राहिलेलं नाहीये. सो ही गोष्ट सुद्धा आपल्याला तिथे पार पाडायची आहे. आणि म्हणून मित्रांनो, एकच आहे की या समाजशास्त्रामध्ये जर आपल्याला खूप चांगला स्कोर करायचा असेल तर फार काही रॉकेट सायन्स याच्या पाठीमागे नाही आहे. 2 ते 3 गोष्टी समराईज करूयात. एक म्हणजे काय, सातत्य. सगळा सिलेबस जो आहे तो सिलेबस प्रत्येक टॉपिकवरती 200 ते 300 शब्द आपल्याकडे असले पाहिजेत. दुसरं ते म्हणजे प्रॉपर अंडरस्टँडिंग, ज्यासाठी तुम्ही आपल्या प्लॅटफॉर्मवरती आलेला आहात, ते म्हणजे सगळे आपले लेसन्स, लेक्चर्स. आणि तिसरं ते म्हणजे लिहिलं पाहिजे आणि त्यावरती फीडबॅक घेतला पाहिजे आणि इम्प्रूव्हमेंट केली पाहिजे. सो अशा ह्या 3 बाबी आहेत. निश्चितपणे ह्या 3 बाबीतून तुम्हाला खूप चांगला त्या ठिकाणी रिझल्ट, आउटपुट मिळेल आणि तुम्ही तुमच्या यशाला गवसणी घालू शकाल. याबद्दल कुठलीही शंका मनात बाळगू नका. ठीक आहे. तेव्हा मित्रांनो, हे होतं स्ट्रॅटेजी बद्दल. आता पुढे आपण बघ ना, ज्यामध्ये जो आपला सिलेबस आहे तो ॲक्च्युली आपण स्टार्ट करणार आहोत. आणि त्यामध्ये नक्की समाजशास्त्राचा उदय कसा झाला, काय आहे, याच्यापासून आपण सुरुवात करूयात. याच पुढच्या सेशनमध्ये आपण समाजशास्त्राचा जो सिलेबस आहे त्या सिलेबसला आणखी डिटेलमध्ये जाऊन पाहूयात आणि मग आपल्या प्रत्यक्ष या प्रवासाला सुरुवात करूयात. तोपर्यंत हसत राहा, अभ्यास करा, बर्डन घेऊ नका. थँक्यू.